इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाठ 4 संयुक्त राष्ट्रे या पाठाची संपूर्ण स्वाध्याय पाहू। आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ कसा वाटला व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. पुढील पैकी कोणते संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? पर्याय आहे अ अमेरिका, ब रशिया, क जर्मनी आणि ड चीन। यातील योग्य पर्याय आहे क जर्मनी। हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही। 2. भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था? अ युनिसेफ, ब युनेस्को, क विश्वस्त मंडळ आणि ड रेड क्रॉस। योग्य पर्याय आहे अ युनिसेफ। हे बालकुपोषणावर उपाययोजना करण्याचे काम करते। पर्याय 3. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या? पर्याय आहे अ 190, ब 193, क 198 आणि ड 199। यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय ब 193, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासद संख्या। 1. आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे। हे विधान बरोबर आहे, कारण जगातील सर्व देश आमसभेचे सभासद असतात। हे सर्व प्रतिनिधी आमसभेच्या अधिवेशनात पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करतात। निर्णय बहुमताने घेतला जातो। सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी आमसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे। 2. संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो। हे विधान चूक आहे। उत्तर, कारण जगातील सर्व सार्वभौम राष्ट्रे संयुक्त राष्ट्राचे सभासद आहेत। ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात। देश श्रीमंत असो की गरीब, छोटा असो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेतील स्थान व दर्जा समान असतो। सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते, म्हणून संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो। 3. चीनने सुरक्षा परिषदेत नकार अधिकाराचा वापर करूनही ठराव सहमत होऊ शकतो। हे विधान चूक आहे, कारण चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे। सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य असणाऱ्या 5 राष्ट्रांना नकार अधिकार आहे। नकार अधिकार असणाऱ्या एका राष्ट्राने जरी हा अधिकार वापरला तरी तो ठराव मंजूर होऊ शकत नाही, म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव सहमत होऊ शकणार नाही। 4. संयुक्त राष्ट्राच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। हे विधान बरोबर आहे, कारण संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेविषयीच्या ज्या परिषदा झाल्या त्यात भारत सहभागी होता। भारताने निर्वासहतीकरण, निःशस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर उपस्थित केले। संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे। अशा रीतीने भारताने सुरुवातीपासूनच राष्ट्रांच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1. नकार अधिकार। एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकार अधिकार असे म्हणतात। सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य व किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते, परंतु कायम सदस्यापैकी एका सदस्याने जरी हा नकार अधिकार वापरून विरोधी मत दिले तरी तो निर्णय अमान्य होतो। 2. युनिसेफ आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकांच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी युनिसेफ ही
संयुक्त राष्ट्राची एक संलग्न शाखा 1946 साली स्थापन करण्यात आली. लहान मुलांना सकस आहार व आरोग्यसेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते. बालकुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत युनिसेफ अविकसित देशांत कार्यशाळाही आयोजित करते. न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्य कार्यालय आहे. प्रश्न 4, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा. उत्तर: दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. या युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने ही हानी अधिकच वाढली. अशा प्रकारची विनाशकारी युद्ध थांबली पाहिजेत ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे, असा विचार सर्वच राष्ट्रे करू लागली. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी एक यंत्रणा निर्माण झाली आहे. या विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. 2. संयुक्त राष्ट्राची शांतीसेना कोणती भूमिका बजावते? उत्तर: संयुक्त राष्ट्राची शांतीसेना पुढील भूमिका बजावते. 1. संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करणे. 2. शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे. 3. शांतता रक्षणासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करणे. आणि 4. सुरक्षेबरोबरच राजकीय आणि सामाजिक शांतता बांधण्यासाठी सहाय्य करते. 3. संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा. उत्तर: संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेची पुढील उद्दिष्टे आहेत. 1. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे. 2. राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे. 3. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा द्विंगत करणे. आणि 4. मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. 5. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. संयुक्त राष्ट्राच्या घटक शाखाविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. क्रमांक, शाखा, सदस्य संख्या आणि कार्य या प्रमाणात तक्ता आपण पाहू. 1. आमसभा. सदस्य संख्या. प्रत्येक सदस्य राष्ट्राचे 5 प्रतिनिधी. सध्या 193 देश सदस्य आहेत. कार्य: पर्यावरण, वंशभेद इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नावर आमसभेत चर्चा करून ठराव संमत करणे. 2. सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची निवड करणे. 3. संयुक्त राष्ट्राचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशाची निवड करणे. आणि 4. संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. 2. सुरक्षा समिती. 5 स्थायी व 10 अस्थायी असे एकूण 15 सदस्य. कार्य: 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे. 2. शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे. 3. आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व संयुक्त राष्ट्राचे महासचिव यांची निवड करणे. 3. आंतरराष्ट्रीय न्यायालय. सदस्य संख्या 15 न्यायाधीश. कार्य: सदस्य देशातील तंटे सोडवणे. 2. आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे. 3. संयुक्त राष्ट्राच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नावर सल्ला देणे. 4. आर्थिक सामाजिक परिषद. 54 सदस्य. 1. दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नावर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे. 2. स्त्रियांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेणे. 3. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य निर्माण करणे. 4. संयुक्त राष्ट्राच्या संलग्न संघटनांच्या कामात सुसूत्रता व समन्वय राखणे. 2. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा. 1941 अटलांटिक करार.
1944 आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर चर्चा. 1945 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना इत्यादी. 3 संयुक्त राष्ट्राच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. संयुक्त राष्ट्रे याचे कार्यालय मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. मुख्य घटक शाखा आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, सचिवालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय. संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न व शेती संघटना, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी इत्यादी. धन्यवाद.